नमस्कार. कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तयार करणार आहोत सुरळीची वडी. ही वडी अगदी झटपट तयार होते, पण खायला अतिशय चविष्ट लागते आणि साहित्यही खूप कमी लागतं. बघू शकता तुम्ही ही किती मस्त झालेली आहे. चवीला तर एकदम अप्रतिम लागते. आणि हे तुम्ही हळदी कुंकवासाठी संक्रांतीला सुद्धा करू शकता किंवा असंही तुम्ही खायला करू शकता. खूप मस्त रेसिपी आहे. आता हे आपण चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण आता साहित्य बघूया. आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होते, त्यामुळे तुम्ही नक्की करू शकता. आता व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक वेळ न घालवता साहित्य बघूया. इथे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1-2 हिरवी मिरची आणि थोडंसं आलं कुटून घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन आणि 2 वाट्या ताक घेतलेलं आहे. हळद आणि हिंग हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. साहित्य आपलं बघून झालेलं आहे. आता आपण रेसिपीकडे वळूया. इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे, भरून घेतलेली आहे वाटी. आणि ते आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता त्यात घालायची आहे अर्धा चमचा हळद. हळद जरा जास्त घालायची आहे, त्यामुळे आपली वडी चांगली दिसते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता त्यात घालायचं आहे, हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हिंग पाव चमचा, आणि या हिंगामुळे अतिशय चव चांगली लागते. आणि आता आपण हे चव चांगली लागते चांगले मिसळून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आलं आणि मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे. तुम्हाला जितपत तिखट आवडत असेल तितकंच घालायचं आहे. तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घालून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा चमचा घेतलेला आहे. पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेत आहे. सर्व जिन्नस चांगले मिसळून झाले पाहिजे. हे तुम्ही आता येणाऱ्या सणासुदीला, संक्रांतीला, हळदी कुंकवाला सुद्धा ही वडी तुम्ही करू शकता. अतिशय झटपट होणारी. आणि त्यासाठी तुम्ही लोणी कढवलेलं ताक जे आहे ते वापरलं तरी चालतं, किंवा तुम्ही दही वापरलं, दही घेऊन त्याचं ताक तयार करून वापरलं तरी चालतं. यामध्ये इथे मी लोणी काढून घेतलेलं आहे. त्याचं माझं 2.5 वाटी ताक तयार झालेलं आहे. ताक मात्र आंबट घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून मी घालून घेत आहे. या प्रमाणामध्ये खूप चांगल्या वड्या होतात. हे बघा, थोडं थोडं मी घालून घेत आहे. महत्त्वाची टीप मी शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. म्हणजेच तुम्हाला माझ्या अशाच छान रेसिपी बघायला मिळतील. आता हे मी उरलेलं ताक पण घालून घेतलेलं आहे. त्यानंतर मी सर्व मिश्रण हे असं मिक्स करून घेत आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे आणि जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही झालं पाहिजे. हे बघा, आता मी यात थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण थोडंसं कमी पडलं. तुम्ही पाणी थोडंसं घालू शकता. आता हे बघा, हे असं बॅटर तयार झालं पाहिजे. आणि जर तुम्हाला हिरवी मिरची जास्त काढून टाकायची असेल त्यातली, तर तुम्ही हे मिश्रण गाळून घेऊ शकता. परंतु मला यामध्ये हिरवी मिरची आवडते म्हणून मी हे मिश्रण गाळून घेतलं नाही. दाताखाली ही मिरची पण वाफवलेली चांगली लागते, त्यामुळे मी नाही गाळून घेतलं. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही गाळून घेऊ शकता, मिरची काढून टाकू शकता. आता इथे मी कढई घेतलेली आहे. दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे कढई जाड तळाची घ्यायची आहे. त्यामध्ये बिना तेलाचंच आपण हे मिश्रण घालून घेत आहे. यामध्ये आपण अजिबात तेलाचाही वापर केलेला नाही. त्यामुळे ही वडी पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. सर्वांनाच, लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशी
मऊसूत आहे. आता थोडंसं भांडं धुवून मी पाणी घेतलेलं आहे ते घालून घेत आहे. आता आता पुढे अजून महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सारखं असं हलवत राहायचं आहे, म्हणजे काय होईल की मिश्रण आपलं लागणार नाही. आणि हे बघा, आता हे 5 ते 7 मिनिटं मला हे मिश्रण असं घट्ट व्हायला वेळ लागलेला आहे आणि कलर पण बदललेला आहे, परंतु अजून मिश्रण हे शिजलेलं नाही. आता हे कलर अगदी बदललेला आहे, थोडंसं घट्ट व्हायला लागला आहे. सारखं असं हलवत राहायचं आहे, म्हणजे आपलं खाली लागणार नाही. आता हे मिश्रण आपलं जवळजवळ घट्ट झालेलं आहे, बघू शकता तयार झालेलं आहे. एकूण मला 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत. तुम्हाला वेळ कमी जास्त लागूही शकतो मिश्रण घट्ट होण्यासाठी, कारण हे आपण तिसरी महत्त्वाची टीप आपण हे मीडियम गॅसवरच तयार करत आहोत, त्यामुळे वेळ लागू शकतो. आता हे आपण चेक करून घेऊया. यासाठी मी प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये असं थोडंसं 1 चमचाभर मिश्रण काढून घेतलेलं आहे. उलटणीच्या साहाय्याने थोडंसं पसरून घेत आहे, बघू शकता. आणि आता हे थंड होऊ देते 1-5 मिनिटं. तोपर्यंत हे मिश्रण आपण असं कढईच्या उष्णतेत सुद्धा शिजतं, त्यामुळे हलवत राहायचं आहे, घट्ट होऊ द्यायचं नाही जास्त आता, नाहीतर आपल्या वड्या पडणार नाही, महत्त्वाचं आहे. त्यामुळे मिश्रण असं सारखं हलवत राहायचं, मिक्स करत राहायचं. आता आपण हे मिश्रण आता असं हलवून घेतलेलं आहे, मऊसूत झालेलं आहे आणि जवळजवळ सर्व शिजलेलं आहे. आता काय करूया, आपण असं सर्व कडेचं काढून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. हे बघा, अशा पद्धतीने तयार झाले आपलं पीठ शिजवून. आता आपण ते थंड व्हायला ठेवलेली प्लेट चेक करून घ्यायची आहे. तर त्याची वडी पडतीये का बघायची आहे. हे बघा, हे थंड झालेलं आहे, नाही होते अजून ह्याची वडी तयार, म्हणजे अजून 4-5 मिनिटं तरी आपण हे शिजून घेऊया. आता नंतर मी दुसऱ्या वेळी हे पुन्हा चेक केलं, तर हे बघा, आता 5 मिनिटांनी चेक केलं तर वडी आपली निघते. असं चेक करून तुम्ही हे पीठ शिजलं की नाही ते चेक करून घेऊ शकता, म्हणजे पीठ आपलं छान शिजलेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करायची आहे, ती मात्र फास्ट करायची आहे. या ताटाला पटकन हे मिश्रण गरम असतानाच पसरून घ्यायचं आहे, पटापट करायची आहे. आणि अजिबात जास्त भांडी पण होत नाही. एकाच ताटामध्ये एवढ्याच पिठाचे आपण मिश्रण वड्या तयार करून घेणार आहोत, त्यामुळे जास्त भांडीही लागणार नाही. आणि हे बघा, आता एक बाजूने आतल्या बाजूने मी सर्व मिश्रण पसरून घेतलेलं आहे, चांगलं पसरून घ्यायचं आहे. आणि आता ताट उलटं करायचं आहे, अजिबात पडत नाही ते. तुम्ही ताट उलटं करून घेतल्यानंतर असं वाटतंय की पडेल की, पण नाही पडत. आता हे उलट्या बाजूनी सुद्धा असंच पसरून घ्यायचं आहे. हे बघा, दोन्ही बाजूनी मी हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे आणि त्याचे लेयर तयार केलेले आहे. हे बघा, अजिबात पडत नाही. आणि 1-5 मिनिटं थोडंसं सुकू द्यायचं आहे. आणि सुरीच्या साहाय्याने तुम्हाला जेवढ्या साईजच्या हव्यात तेवढ्या साईजच्या तुम्ही वड्या कापू शकता. आहे की नाही झटपट होणाऱ्या, तरीही छान रेसिपी. मग चला कोणी अजून लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे काय होईल की पुन्हा येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि कुक विथ वंदना दातीरच्या रेसिपी खूप हेल्दी आणि पौष्टिक असतात. हे बघा, कढईने थोडंसं सुरीने मी असं सुट्ट करून घेतलेलं आहे आणि आता त्याची गुंडाळी करून घ्यायची आहे. खूप पटकन होते आणि पीठ आता सुकलेलं पण आहे.
5 मिनिटांनी आपण ह्याच्या वड्या तयार करून घेत आहोत. आता हे बघा, थोडंसं पाण्याचा हात लावून घेतलेला आहे, तर पटकन निघायला लागलेली आहे. असं गुंडाळत जायचं, रोल करायचं आहे. बघू शकता झाली, किती छान तयार झाली. हे बघा, अजिबात कुठे तुटली नाही आणि मऊसूत अशी रोल तयार झालेला आहे. खायला तर एकदम अप्रतिमच लागते. आणि चला पटकन रेसिपी लिहून घ्या आणि करायला पण घ्या. हे बघा, दुसराही मी काढून दाखवते. हे बघा, पटापट निघत आहेत आणि खायला तर एकदम टेस्टी आणि जबरदस्त लागतात. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता हा दुसराही रोल मी असंच काढून घेतलेला आहे. हे बघा, आता सर्व मी मिश्रण हे ताटात काढून घेत आहे. वड्या तुम्ही हळदी कुंकवाला संक्रांतीला जर अशा वड्या केल्या आणि तुम्ही घरी येणाऱ्या लेडीजला हे दिलं तरी त्यांना खूप आवडणार आहे. सामोसे, कचोरी तर आपण नेहमीच खातो, पण असं घरी केलेला पदार्थ हा पौष्टिक सर्वांनाच आवडतो. त्यामुळे नक्की तुम्ही हा पर्याय करून बघा. दुसऱ्या बाजूचं मी असंच सोडून घेत आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे मी फोडणीच्या भांड्यात साधारण 1 चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे. सर्व मिश्रणाला फक्त 1च चमचाभर तेल लागते. त्यामुळे ही रेसिपी तेलकट पण नाही, हेल्दी पण आहे आणि मुख्य म्हणजे कमी साहित्यात होणारी आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. आता त्यात घालायचं आहे, तुम्ही यात तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तरी घालू शकता, पण आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घातला. पण कढीपत्ता घालू शकता. ओलं खोबरंसुद्धा तुम्ही घालू शकता, त्यानेही अजून खूप चव चांगली लागते. आणि आता मोहरी तडतडली आहे. इथे पांढरे तीळ चमच्यावर घेतलेले आहेत, साधारण घालून घेत आहे. आणि आता फोडणी आपली कुरकुरीत तयार झालेली आहे. आता ही आपली वड्यांवरती घालून घ्यायची आहे. आणि तुम्ही भरपूर कोथिंबीर, ओलं खोबरं तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर नाही घातलंच तरी पण अशाही खूप जबरदस्त छान लागतात ह्या वड्या. आता हे मी सर्व फोडणी ह्या वड्यांवरती घालून घेत आहे. एवढ्या मिश्रणामध्ये 8-10 वड्या सहज होतात एका वाटीमध्ये. आणि आता वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर भरपूर घालायची आहे, म्हणजेच खूप टेस्टी लागतं. आणि ह्या नुसत्याच खायलाही खूप चविष्ट लागतात. कसा वाटला रेसिपी नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि भेटूया पुन्हा अशाच छानशा नवीन एखाद्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.